आवाज मानदेशाचा। श्री नागोबा तालुका मान येथील धनगर समाजाचे आराध्य दैवत, लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या नागोबा देवाची यात्रा नामाच्या हरीचं चांगभलं, कोळहोळच्या राजाचं चांगभलंच्या जयघोषात बुधवार 27 डिसेंबर पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होणार असल्याची माहिती नागोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली। नागोबा यात्रा 27 डिसेंबर ते 4 जानेवारी या कालावधीमध्ये भरणार आहे। यावर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। 27 डिसेंबर रोजी देवाची शासनाची पूजा आणि आरती करून यात्रेस सुरुवात होणार आहे। 27 आणि 28 रोजी शेळ्या मेंढ्यांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरणार आहे। गुरुवार 28 डिसेंबर रोजी भव्य ओपन बैलगाड्या शर्यती संपन्न होणार असून त्याची नाव नोंदणी सकाळी 8 ते 1 या वेळेत होणार आहे। या स्पर्धेसाठी 7,000 रुपयांपासून ते 71,000 रुपयांपर्यंत बक्षीस लावण्यात आले आहेत। 28 डिसेंबर ते 3 जानेवारी या कालावधीत जातिवंत जनावरांची यात्रा भरणार आहे। रविवार 31 डिसेंबर रोजी नागोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने भव्य निकालही कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे। या आखाड्यात 100 रुपयांपासून ते 1,11,000 रुपयांपर्यंत बक्षीस लावण्यात आले आहेत। सोमवार 1 जानेवारी ते 3 जानेवारी या कालावधीमध्ये नागोबा देवाच्या प्रांगणामध्ये विविध गावांचा गजनृत्य कार्यक्रम संपन्न होणार आहे। या गजनृत्यामध्ये सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील सुमारे 50 गजनृत्य संघ सहभागी होणार आहेत। तर याच कालावधीत रात्री धनगरी ओव्यांचा कार्यक्रम होणार आहे। मंगळवार 2 जानेवारी रोजी यात्रेकरूंसाठी नागोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाचं नियोजन करण्यात आले आहे। देवाची पाकाळणी गुरुवारी 4 जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती नागोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ईश्वरा खोत यांनी सांगितले। यावेळी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। श्री नागोबा येथे दिनांक 27 डिसेंबर ते 4 जानेवारी या कालावधीमध्ये श्री नागोबा देवाची वार्षिक यात्रा नागोबा देवस्थान ट्रस्ट, मान तालुका मार्केट कमिटी, म्हसवड नगर परिषद आणि सातारा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भरणार आहे। मान सुपर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सुपर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।